नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांची एक सत्य कथा. ज्यांचा देवावर विश्वास नाही ना, त्यांनी ही कथा जरूर ऐकावी. चला तर मग जाणून घेऊया कथा काय आहे. डॉक्टर नीतू मांडके यांच्या आयुष्यात घडलेली एक सत्य कथा. डॉक्टर नीतू मांडके हे नाव आपल्या सर्वांना परिचित आहे. डॉक्टर नीतू मांडके हे एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ होते आणि सर्वत्र त्यांची हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ख्याती होती. आपल्या महाराष्ट्रातील मोठमोठे मान्यवर तसेच अनेक नेते यांच्यावर डॉक्टर नीतू मांडके यांनी शस्त्रक्रिया केली आहे. डॉक्टर साहेब फार मिश्किल स्वभावाचे होते. कधीकधी ते ऑपरेशन थिएटरमधून शस्त्रक्रिया करून जेव्हा बाहेर यायचे ना, तेव्हा तिथे उभे असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना म्हणायचे, काय मग बॉडी कधी नेणार? आणि लगेच थोड्या वेळाने हसून म्हणायचे, अहो तुमचा पेशंट एकदम ठीक आहे, ऑपरेशन यशस्वी झालं आहे, काही काळजी करू नका. अशा या डॉक्टर नीतू मांडके यांच्या जीवनातील आपल्याला थक्क करणारी एक गोष्ट आपणास आज मी ते ऐकवणार आहे. डॉक्टर नीतू मांडके यांचा आपल्या कर्मावरती म्हणजेच कामावरती खूप विश्वास होता. त्यांनी खूप सारे यशस्वी ऑपरेशन केले होते. त्यांची ख्याती सर्वत्र पसरली असताना त्यांना एकदा दिल्लीवरून एक पत्र आलं. त्या पत्रात लिहिलं होतं की आपल्या कर्माची पावती म्हणजेच आपण जे काम केलं त्या कामाची पावती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आपण केलेल्या कार्याबद्दल आम्ही आपला सन्मान सोहळा ठेवलेला आहे. त्यासाठी आपल्याला दिल्लीला पोहोचायचे आहे. डॉक्टरांनी हे वाचून खूप आनंद झाला. आपण केलेल्या कष्टाची चीज झाले आहे असे त्यांना वाटू लागले आणि त्याप्रमाणे त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी फ्लाईट बुक केली. सकाळी आपल्या ड्रायव्हरबरोबर ते मुंबई एअरपोर्टवर पोहोचले. त्यानंतर ड्रायव्हरनी डॉक्टरांना एअरपोर्टवर सोडून गाडी घेऊन परत घरी गेला आणि डॉक्टर एअरपोर्टच्या आतमध्ये गेले. फ्लाईटमध्ये बसले, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ होता. त्याच वेळी अचानक आकाशातील हवामान बदल झाला. त्यामुळे ते विमान आपत्कालीन परिस्थितीत एका ठिकाणी उतरवण्यात आले आणि तिथे चौकशी केली असता डॉक्टरांना कळले की आता इथून पुढे 20 तासानंतर दिल्लीला जाण्यासाठी विमान आहे. पण त्यांना तर सकाळी 10:30 वाजताच त्या ठिकाणी पोहोचायचे होते. काय करावे हा विचार करत असतानाच, अशा प्रश्नात असतानाच त्यांनी तिथूनच एक गाडी बुक केली. त्यांनी त्या ड्रायव्हरला सांगितले की मला उद्या सकाळी 10:30 पर्यंत दिल्लीला पोहोचायचे आहे. त्याप्रमाणे ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि गाडी जणू वाऱ्याच्या वेगाने धावू लागली. परंतु इथेही जणू नियतीला त्यांचा सत्कार मान्यच नव्हता. त्यांनी खूपसे अंतर सोडले होते आणि अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. धुवाधार पाऊस सुरू झाला आणि सर्वत्र अंधार झाला होता. अंधार जास्त असल्यामुळे डॉक्टरांच्या गाडीचा रस्ता चुकला. गाडी बरेच अंतर चुकीच्या रस्त्यावरती गेली. बरेच अंतर पुढे गेल्यावरती त्यांच्या लक्षात आले की आपण रस्ता चुकलो आहोत. मग त्यांनी असं ठरवलं की इतक्या अंधारामध्ये पुढे जाणे शक्य नाही आणि त्यामुळे आपण कुठेतरी थांबणे खूप गरजेचं आहे. कुठेतरी आश्रय आपण घेतलाच पाहिजे. त्याप्रमाणे ते आश्रयासाठी ठिकाण शोधू लागले आणि तेव्हाच त्यांना थोड्या अंतरावरती एक झोपडी दिसली. झोपडीजवळ जाऊन त्यांनी आपली गाडी थांबवली आणि गाडीतून बाहेर पडले. त्या झोपडीजवळ आले आणि ड्रायव्हरनी दार ठोठावले.
दार ठोठवल्यानंतर एका स्त्रीने बाहेर आली. तिने दार उघडले. तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले की ताई, आम्ही वाट चुकलो आहोत आणि आम्हाला रात्रीपुरता आसरा हवा आहे, थांबण्यासाठी ठिकाण हवं आहे. त्या स्त्रीने देखील त्यांना आसरा दिला. झोपडी पडकीच होती, त्यामुळे बऱ्याच ठिकाणाहून पाणी देखील गळत होतं. एका कोपऱ्यात ते जाऊन बसले. ज्या ठिकाणी पाणी गळत नव्हते त्यांनी पाहिलं की पाण्यात एक छोटं बाळ झोपलं आहे. त्या बाईंनी पाणी आणून दिलं. त्यानंतर तिने त्यांना चहा आणून दिला. ती पुन्हा त्या पाण्यातील बाळाला झोका देऊ लागली. ती बाळाला झोका देत होती आणि भजन सुद्धा म्हणत होती. ती बाई खूप श्रद्धेने श्रीकृष्णाचं भजन म्हणत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. डॉक्टर हे सर्व पाहत होते. थोड्या वेळाने डॉक्टर त्या स्त्रीला म्हणाले, ताई, तुमचा देवावर विश्वास आहे का? तेव्हा तिने एका क्षणाचाही विलंब न करता ती स्त्री म्हणाली, हो साहेब, माझा देवावर खूप विश्वास आहे. यावर डॉक्टर म्हणाले, तुमचा देवावर एवढा विश्वास कसा आहे? तेव्हा त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती डॉक्टरांना म्हणाली, साहेब, ह्या पाण्यात झोपलेला आहे ना, तो माझा बाळ आहे साहेब. याला हृदयाचा आजार आहे. आम्ही खूप डॉक्टर केले हो, खूप लांब लांब त्याला घेऊनही फिरलो. एकही दवाखाना असा नाही की जिथे आम्ही आमच्या बाळाला घेऊन गेलो नाही. जे काही आमच्याकडे थोडंफार होतं ते आम्ही सगळं विकून आम्ही आमच्या बाळाला खर्च केला, पण काहीच फरक पडला नाही साहेब. एक चांगले डॉक्टर भेटले आणि त्यांनी आम्हाला एक सल्लासुद्धा दिला. त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या बाळाला आता फक्त एकच डॉक्टर बरं करू शकतात, पण ते डॉक्टर मुंबईला आहेत आणि मुंबईला जाण्यासाठी आमच्याकडे तेवढे पैसे देखील नाही. त्या डॉक्टरांचं नावसुद्धा त्यांनी सांगितलं. त्या डॉक्टरांचं नाव ते मुंबईतील प्रख्यात डॉक्टर नीतू मांडके आहेत आणि हेच तुमच्या बाळाला ते बरं करू शकतात असं त्यांनी सांगितलं. पण मुंबईला जाण्यासाठी आमच्याकडे आता पैसे नाही आणि खर्च करण्यासाठी आमच्याकडे आता काही शिल्लक राहिलं नाही डॉक्टर साहेब. परंतु हा देव्हाऱ्यातला देव आहे ना, त्यांच्यावरती माझा खूप विश्वास आहे. एक दिवस तोच आम्हाला त्या डॉक्टरपर्यंत घेऊन जाईल हे मला माहीत आहे. हे ऐकतात डॉक्टर नीतू मांडके यांच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर त्या देव्हाऱ्यातल्या देवाकडे बघतच राहिले आणि आज दिवसभर त्यांच्यासोबत जे काही घडलं ते आठवू लागले. फ्लाईटमध्ये बसल्यावरती आकाशातल्या वातावरणात अचानक झालेला बदल, आपण इथपर्यंत कसं पोचलो, रस्ता कसे चुकलो आणि नेमकं ह्या झोपडीपर्यंत कसं पोचलो, म्हणजे हा सर्व ईश्वराचा खेळ आहे. विजा, धुवाधार पाऊस त्याला फक्त निमित्त मात्र ठरलं. हे सगळं आठवून डॉक्टर मात्र स्तब्ध झाले. थोड्या वेळाने ते त्या स्त्रीला म्हणाले की तुमच्या देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे ताई, आणि तो देवच तुमच्या लेकराला बरं करणार आहे. तुम्ही ज्या डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी देवाकडे साकडं घालत होतात ना, किंवा साकडं घालत आहात ना, तोच तुमच्याकडे स्वतःच आला आहे. तुम्ही ज्या डॉक्टरांची वाट पाहत आहात ना, तो डॉक्टर म्हणजे मीच, डॉक्टर नीतू मांडके. तुमची प्रार्थनाच आज मला इथपर्यंत घेऊन आलेली आहे. हे ऐकून ती बाई घडाघडा रडू लागली. तिला तिच्या बाळाच्या जगण्याचा एक उमेद दिसू लागली. तिला एक आशेचं किरण दिसू लागलं, कारण तिच्या देवाने तिचं ऐकलं होतं. ती देवाचे आभार मानू लागली. आज तू माझं ऐकलं आहे देवा, आणि असं म्हणून ती पाया पडू लागली. काही वेळापुरतं डॉक्टरांचा देखील त्या सगळ्यावरती विश्वास बसत नव्हता. स्वतःला पुन्हा सावरून ते म्हणाले, ताई,
आता बाहेर खूप पाऊस पडतोय. आपण पाऊस उघडल्यावर उद्या तुमच्या मुलाला घेऊन मुंबईला घेऊन जाऊ. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या मुलाला मी लवकरच बरं करेन. पण आमच्याकडे मुंबईला जायला आणि बाळाच्या उपचारासाठी पैसे काहीच नाही आहे, असे त्या स्त्रीने सांगितले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ताई, तुम्ही त्याची काळजी करू नका. मी सगळं करतो. जर तुमचा देव मला बाळाच्या इलाजासाठी इथपर्यंत घेऊन येऊ शकतो ना, तर मी तुमच्या बाळावरती इलाज का करू नये, नाही का? ह्या संपूर्ण घटनेनंतर डॉक्टर नीतू मांडके यांचा दैवी चमत्कारावर विश्वास बसला. आज आपण खूप जणांना बोलताना बघत असतो की देव वगैरे काही नाही आहे, आमचा देवावर विश्वास नाही. पण आपल्या डोळ्यांना दिसत नसला तरी देव हा अस्तित्वात आहे ना. आपल्या दैनंदिन जीवनातील सगळं चक्र हा देवच चालवतो आहे. हा संपूर्ण निसर्ग देखील देवच चालवतो आहे. आपण फक्त त्याच्या हातातील कठपुतल्या बाहुल्या आहोत. तो कुठल्या रूपात आपल्या सोबत आहे हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणूनच देवावर विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा असाच एखादा प्रसंग असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. खरं तर डॉक्टर देव आणि दैवापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवत होते. पण आज दिवसभरात जे काही घडलं तो योगायोग नक्कीच नव्हता. तो एक ईश्वराचा खेळ होता आणि पाऊस फक्त निमित्त मात्र होता. डॉक्टर त्या मुलाला मुंबईला घेऊन आले. त्याच्यावर मोफत उपचार करून त्याला नवीन जीवन दिलं. दिल्लीत मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार आज विधात्याने डॉक्टरांना दिला होता. आणि या क्षणानंतर डॉक्टरांचा देवावरचा विश्वास अजून दृढ झाला होता. हजारोंच्या संख्येने हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया आज तागायत त्यांनी सगळे रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या आणि गोरगरिबातल्या लोकांचा लाखो रुपयाची शस्त्रक्रिया अगदी कमीत कमी खर्चात करणारा, देश विदेशातील अनेक लोकांना जीवदान देणारा हा अवलिया डॉक्टर होता, नित्यानंद उर्फ नीतू मांडके. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.